जगता जगता जीवनात यासेही काही येते अन कुणीतरी स्वर्ग सुखाच्या हिंदोळ्यावर नेते वाटे जगते थिटे त्यापुढे कसली जादू होते मन हे वेडे खुळे भाबडे पुरते गुंतून जाते पण नियतीला रुचते काही तुटतो प्रेम जिव्हाळा आयुष्याच्या वळणावर दैवाचा हा खेळ निराळा. आई, तुम्ही ठीक आहात ना? प्लीज स्वतःला सावरा. आपण त्यांना परत बोलवायचं का? तुम्हालाही तुमचा मुलगा हवा असेलच ना? नाही जया, नाही. नाटक करतो काय? म्हणे स्मरणशक्ती गेली. आज दाखवतेस त्याला. माधवी, जरा शांत हो तू. आज थांबवू नकोस जया, प्लीज. या दिवसाचीच वाट बघत होते मी. तुला एक गोष्ट सांगते, म्हणजे माझ्या एका मैत्रिणीची, तिचं एका मुलावर प्रेम होतं. म्हणजे फार विशेष असं जास्त काही प्रेम नव्हतं. तुम्ही ठीक आहात? नाही बरं वाटतंय ना? हो, पुष्कळ सावरले आता. 2 दिवस जरा अस्वस्थ वाटत होतं, पण आता सावरले. ठीक वाटतंय. मला सुद्धा खूप डिस्टर्ब व्हायला झाला. 17 वर्षांचा काळ डोळ्यासमोर नाचत होता. शंतनूचं येणं आणि मोठ्या मनानं निघून जाणं हे सहजासहजी विसरता नाही येणार. कधीतरी असं वाटतं की खरंच हे सगळं घडून गेलं, पण काळ हे उत्तम औषध आहे असं म्हणतात ना, तेच खरंय. आयुष्यात असे कितीतरी प्रसंग येतात आई, पण मग कॅलेंडरचं पान उलटतं आणि आपलं आयुष्य परत पुढे सुरू राहतं. नवीन प्रसंगांमध्ये आपण गुंतायला लागतो. कठीण प्रसंग जुने होऊन जातात, इतिहास जमा होतात. अर्थात गेल्या काही दिवसांमध्ये आपल्या आयुष्यात जे घडलंय ते विसरता येणं खूप कठीण आहे. जया, खूप समाधान मिळालं मला. शंतनूबद्दल काळजी होती. माझा मुलगाच आहे ना तो. मनाच्या एका कोपऱ्यात त्याचा विचार असायचा. ह्या जन्मी त्याची भेट होईल असं वाटलं नव्हतं, ती झाली. तो आला, राहिला, खूप काही देऊन निघून गेला. तुमच्यासाठी ही खूप मोठी गोष्ट झाली ना आई? हो, पण मनाचा तो कोपरा खूप समाधानानं भरलाय. तो त्याच्या मार्गानं त्याचं आयुष्य जगण्यासाठी निघून गेला. आपला मार्ग मोकळा करून गेला. आता आपल्यालाही आपलं आयुष्य आपल्या मार्गानं जगायला हवं. खरंच त्याच्या रूपानं त्यानं मला मुलगा नाही दिला, पण तुझ्या रूपानं मुलगी मात्र दिली. माझ्या मनात त्यांच्याबद्दलची घृणा होती ना आई, जो राग होता तो सगळा निघून गेला. त्यांच्याबद्दल मनात आदर निर्माण झाला. हे खरंच खूप चांगलं झालं आपल्या दोघींसाठी, नीलसाठी आणि डॉक्टरांसाठी सुद्धा. अगदी बरोबर बोललीस. बरं आई, मी आजपासून हॉटेलमध्ये गेले तर चालेल? 2 दिवस मुद्दाम गेले नाही. तुम्हाला एकटीला घरात सोडून जाणं मनाला पटलं नाही माझ्या, पण आज जाऊ चालेल? मी काल परवाच तुला जा म्हणून सांगत होते. अगं, शंतनूचा ह्या घराशी काय संबंध? तुझ्याशी आणि नीलशी तरी काय संबंध?
तो फक्त माझा मुलगा आहे एवढंच. तो आला, निघून गेला. पण त्यासाठी सर्वांनी आपापले व्यवहार थांबवण्याची काय गरज? सगळं घर अपसेट होण्याचं कारण काय आहे? तू जा, पण पण काय? जरा उशिरा जाशील. हो, पण का? मी डॉक्टरांना आत्ता सकाळीच घरी बोलवले. मॉर्निंग वॉकवरून ते इथेच येतील. आई, तुमची तब्येत ठीक आहे ना? काही होतंय का तुम्हाला? बेटा, मला काहीही झालेलं नाही. उगीच काळजी करू नकोस पोरी, पुढे जड जाईल. या डॉक्टर या. अरे डॉक्टर, तुम्ही म्हणजे काय? मगाशी मी सांगितलं होतं ना मी बोलवलंय म्हणून. मी जाऊ का? नाही, आता आलाच आहात तर बसू शकता थोडा वेळ. तुम्ही म्हणत असाल तर जाईन. नाही, चालेल, बसलात. बरे डॉक्टर, काय घेणार तुम्ही? चहा चालेल ना? हो, चहा चालेल, पण जरा थोड्या वेळाने द्या. बरं, तुम्ही बसा, मी आलेच. या या. डॉक्टर काका, तुम्ही? दैवाचा हा खेळ निराळा. डॉक्टर काका, तुम्ही? हो, आजीनी बोलवलंय. आई गार्डन मध्ये गेली नाही ना, म्हणून बोलवलं असेल. अरे नीट, तू इथेच आहेस होय? हो. बरं झालं, माझं जरा महत्वाचं काम आहे. डॉक्टर, तुम्ही आता आमच्या कुटुंबातले सदस्य आहात. कोणतीही महत्वाची गोष्ट तुमच्या समोरच झालेली बरी. हो, सकाळी सकाळी एवढं काय महत्वाचं काम आहे? तुम्हाला माहिती आहे डॉक्टर, शंतनूनं डिवोर्स पेपरवर सही करून ठेवलेली आहे. ते हे पेपर आहे. मी जयाला तुमच्या समोर यावर सही करायला सांगणार आहे. मी तिथी बघितली आहे. आजचा दिवस चांगला आहे म्हणून आत्ता सकाळी तुम्हाला बोलवलं. आई, तुम्ही काय बोलता आहात? शंतनू निघून गेले त्याला अजून 2 दिवसही नाही झाले. आपण सावरलो नाही आहोत अजून. या सगळ्याचा विचार आपण नंतर करूया ना. नाही, आता कशाला थांबायचं? आता उशीर करून चालणार नाही. बेटा, सही कर. हे पेपर्स ऑफिसमध्ये सबमिट करायचे आहेत आजच. बघूया डिवोर्स मिळायला किती वेळ लागतो, पण लवकरात लवकर मिळायला हवा. लगेचच मुहूर्त काढावा लागेल. सही कर. आई, मला थोडा वेळ हवा. असं काय म्हणतेस जया? आता तुला कोणता विचार करायचा आहे? मी जर सही केली आई, तर 17 वर्षांचं नातं एका मिनिटात संपुष्टात येईल. कोणतं नातं? शंतनूशी तुझा काय संबंध? शंतनूशी नाही, शंतनूच्या आईशी असलेलं माझं नातं. अगं, असं काय म्हणतेस वेडी मुलगी? अगं, आपलं जन्मोजन्मीचं नातं आहे. ते कागदावरच्या एका सहीने असं तुटेल का? नाही, तरी सुद्धा मला वेळ हवा. का? मला नाही माहित. सही करायची तयारी आहे ना? हे बघ, आता उगीच भावनांच्या आहारी जाऊ नकोस. सही करून टाक. माझं ऐक. आई, आता कसला विचार करतेस? सही कर आणि चॅप्टर संपव. खरंच करू? हो.
वेडाबाई, काय झालं असं रडायला? याच दिवसाची मी वाट बघत होते आणि देवांचीही तशीच इच्छा होती. म्हणूनच शंतनूला इथे पाठवून डायव्होर्स मिळण्याची त्यांनी सोय केली. नाहीतर इतक्या वर्षांनी ऍक्सिडेंटचं निमित्त होऊन तो आलाच कसा आपल्या घरी? हा काहीतरी दैवाचाच खेळ आहे. रडू नकोस. यापुढे डोळ्यात पाणी आणायचं नाही. डॉक्टर, हे पेपर्स आजच मी वकिलाकडे पाठवते. हा डिवोर्स कधी मिळायचा तेव्हा मिळेल. पण आता लग्नाची तयारी सुरू करायला काही हरकत नाही. माझी ही लेक मी तुमच्या स्वाधीन करणार आहे तेव्हा. आई, तुमच्या लेकीला मी जास्तीत जास्त आनंदित ठेवण्याचा प्रयत्न करेन. तुम्हाला वचन देतो, माझ्या बाजूने हिला कधीही त्रास होणार नाही, दुःख होणार नाही असं पाहीन मी. तुम्ही निश्चिंत राहा. बरं. आजी, चल आपण जाऊया. या दोघांना काही बोलायचं असेल तर. ए नील, वाह्यातपणा पुरे हा. आम्हाला चिडवतोस तू? आता ऋत्विक हवा होता. कशाला दोघे मिळून आमच्या मागे लागणार आहात तुम्ही? शोभतं का रे तुम्हाला? बरं आई, येतो मी आता. बरं बरं, वेळात वेळ काढून आलात. थँक्स. थँक्स काय, माझी ड्युटीच आहे ती. बरं जयाजी, येतो मी आता. जयाजी? डॉक्टर काका, जया म्हटलं तरी चालेल. अरे काय रे, काय टपली मारू का तुला? हॅलो. हाय अर्णव. हाय ऋत्विक. अरे कसा आहेस? मी मस्त मजेत. तू कसा आहेस? ठीक आहे. कुठे आहेस तू? अरे मला ना जरा तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. अरे ऑन दी वे आहे, घरी चाललो. पण काळजी करू नकोस, मी बाईक थांबवली साईडला. तू बोल ना. अरे ती प्रियांका. हो, तिचं काय झालं? एनी प्रॉब्लेम? नाही, प्रॉब्लेम नाही. जरा तिच्याबद्दल बोलायचं होतं. अरे बोल ना, काय झालं? अरे डॉक्टरांनी म्हणजे तुझ्या बाबांनी मला तिच्याबद्दल विचार करायला सांगितलं होतं ना. अरे त्याबद्दल बोलायचं होतं. अरे या, दॅट्स गुड. आपला हा लग्नाचा प्लॅन वगैरे तिला काही माहीत नाहीये आणि माझा फिजिकल प्रॉब्लेम तर तिला अजिबात माहीत नाहीये. हे सगळं तिला कसं सांगावं ना, अरे याच विचारात मी आहे. आता आमचे संबंध फ्रेंडली आहेत, पण हे सगळं कळल्यावरती कसं रिॲक्ट होईल मला माहीत नाही. तिला आधी माझा प्रॉब्लेम सांगावा लागेल, मगच मी तिला प्रपोज करेन. पण हा प्रॉब्लेम सांगणार कसा? बरोबर आहे. अरे पण तुला ते सांगावंच लागणार आहे ना. अरे मी तिला अनेक वेळा केबिनमध्ये बोलवून विषय काढण्याचा प्रयत्न केला, पण ऐनवेळी माझी हिंमतच झाली नाही रे. ती काही बोलायची, पण मीच काहीतरी काम सांगून तिला पाठवून द्यायचो. शेवटी मी माझा प्रॉब्लेम मोबाईलवर टाईप सुद्धा केला. अरे तो मेसेज सुद्धा तिला वाचायला द्यायची माझी हिंमत झाली नाही. म्हणून तुला फोन केला. मला तुझी थोडी मदत हवी होती. अरे तू बोल ना, काय करू सांग तू फक्त. तिला एक दिवस भेटून माझा फिजिकल प्रॉब्लेम सांग ना. हो, पण मी तुला सांगितलंय आणि लग्नाचा विचार करतोय हे तिला कळू देऊ नकोस. अगदी सहज विषय काढून माझा हा प्रॉब्लेम तिच्या कानावर घाल. बघते आता कसं जमवायचं ते. तू एवढं केलंस ना, मग मी तिला प्रपोज करेन. अरे त्याची तू काळजी करू नकोस. आपलं बोलणं झालंय हे मी तिला कळू देणार नाही. अरे पण त्यामध्ये एक गोष्ट आहे, ती माझी डायरेक्ट मैत्रीण नाही. तिचा एक मित्र आहे नील. तिच्याशी तो खूप चांगला वागतो. तो माझाही मित्र आहे. मला सगळ्यात आधी त्याला हा प्रॉब्लेम सांगावा लागेल. अरे यार, म्हणजे तो आता नीलला हे सगळं सांगणार? नको, राहू दे, मीच बघतो काय करायचं ते. अरे असं नर्वस होऊ नकोस अर्णव. नील खूप चांगला मुलगा आहे. मी त्याला पर्सनली ओळखतो. अरे असं समज ना, तो माझ्या घरच्यासारखाच आहे म्हणून. तो कुणाला काहीही सांगणार नाही, गॅरंटी मी देतो. ठीक आहे, पण बघ, सगळीकडे कळता कामा नये. डोंट वरी, मी त्याची काळजी घेईन.
मग मला सांग तुझं तिच्याशी बोलणं झाल्यावर, मग मी पुढची स्टेप घेईन. करशील ना एवढं? अरे अर्णव तू पण ना. थँक्यू. आता थँक्स वगैरे पुरे हा. बरं बरं ठीक आहे, कळव नक्की. हो नक्की सांगतो. बाय. बाय. आता नीलला फोन करतो, बघतो कुठे. ऋत्विक. बोल रे ऋत्विक. अरे कुठे आहेस? अरे आत्ताच कॉलेजमधून बाहेर पडतोय रे. का रे? अरे तुझ्याशी बोलायचंय. बोल ना. अरे असं फोनवर नाही बोलता येणार, भेटावं लागेल. बरं आता तू कुठे आहेस आणि कशाबद्दल बोलायचंय तुला? अरे प्रियांकाबद्दल बोलायचंय. म्हणजे घरी जात होतो, म्हटलं जाता जाता तुलाही भेटावं. अरे मग एक काम कर ना, तू इथे कॉलेजच्या गेट जवळ आहे, आम्ही इथेच आहोत. आम्ही म्हणजे? अरे मी आणि प्रियंका. अरे यार प्रियांकाला नको सांगूस, मला फक्त तुझ्याशी बोलायचंय. नंतर प्रियांकाशी बोलू. चालेल, तिला काहीतरी कारण सांगून मी येतो. आणि तशी ती तिच्या मैत्रिणींबरोबर बोलते. तू ये इकडे. बाय. ओके. दैवाचा हा खेळ निराळा. काय? हॅलो. बसून बोलूया. लवकर बोल, प्रियंका येते मागून. अरे तुला अर्णव माहितीये? म्हणजे प्रियांका ज्याच्या ऑफिसमध्ये काम करते ना, तो. अर्णव. प्रियंका मला त्याच्याबद्दल बोलली होती. त्याचं काय झालं? अरे त्याचा काही महिन्यांपूर्वी ऍक्सिडेंट झाला होता. खूप सिरियस होता तो. अरे आमच्या हॉस्पिटलमध्येच ऍडमिट होता. म्हणजे अजूनही बाबांकडे ट्रीटमेंट चालू आहे त्याची. आता तसा बरा आहे, पण पण काय? त्या ऍक्सिडेंटमुळे त्याला एक फिजिकल प्रॉब्लेम झाला. मी मोबाईलमध्ये टाईप केलाय, तो वाच. बाप रे, असं झालं? पण हे सगळं तू मला का सांगतोयस? हे सगळं आपल्याला प्रियांकाला सांगायचंय. आता ते कसं सांगायचं ते आपण ठरवूया. प्रियंकाला का? तिचा काय संबंध? अर्णवचा असा प्रॉब्लेम आहे आणि प्रियांकाचा काहीतरी वेगळाच. म्हणजे तुला माहितीच आहे. म्हणजे ती दोघंही एकत्र आले तर? म्हणजे ती दोघं एकमेकाला पसंत असतील, दोघांचं लग्न झालं तर दोघांचं का तिघांचंही आयुष्य मार्गी लागेल. वा वा, आयडिया चांगली आहे. पण कोणी सुचवली ही आयडिया? बाबांनी. बाबांना दोघांचेही प्रॉब्लेम माहिती आहेत. बाबा त्या दोघांनाही ओळखतात. त्यांनी सुचवलं. डॉक्टर काका ना खरंच खूप ग्रेट आहेत. असं जर झालं ना तर प्रियंकाच्या डोक्यावरचं खूप मोठं टेन्शन दूर होईल. डॉक्टर काका दुसऱ्यांच्या प्रॉब्लेम्सचा किती विचार करतात ना. त्यांनी आधी मला खूप मदत केली. बरं आता प्रियंका येईल, आपण गप्पा गोष्टी करता करता सगळं सांगून टाकू. प्रियंका. हाय, तू इथे कसा? अच्छा, म्हणजे तुला हे महत्वाचं काम होतं म्हणून तू पुढे निघून आलास ना? तुमचं आधीच भेटायचं ठरलं होतं. अगं नाही ग, म्हणजे मी आता झेरॉक्स करायला येत होतो ना तेव्हा इकडे हा भेटला. हाय प्रियांका. हाय, कशी आहेस? बरी आहे. आणि जॉब कसा चालू आहे? मस्त. आणि अर्णव कसा आहे? म्हणजे बरेच दिवस भेटला नाही मला. म्हणजे इथेच आहे की अमेरिकेला गेलाय? अरे नाही नाही, सर इथेच आहेत, खूप बिझी असतात ते. अरे त्या दिवशी त्यांची बहीण आली होती ऑफिसमध्ये. चांगली वाटली रे स्वभावाला.
अर्णव बद्दल आणखीन काही माहिती आहे तुला? मला आणखी काय माहित असणार? स्टाफच्या बोलण्यातून त्यांच्या आईविषयी कळलं होतं आणि हां, त्याचे वडील 2-3दा ऑफिसमध्ये व्हिजिट देतात महिन्यातून. आणि बहिणीला त्या दिवशी बघितलं, बाकी काही नाही माहित. ते बघ माधवी, मलाही ओरडता येतं, समजलं ना? तुला माहिती आहे ते इथे माझी इज्जत आहे. माझी नाहीये, सो मी ओरडू शकते. हा, तुला काय वाटते ते तू कर. एक कणाखत ह्या अवस्थेत मी कोणाशी लग्न करू शकत नाहीये. तरी पण समजा तुला कोणी प्रपोज केलंच तर? पुढचं पुढे बघू. म्हणजे प्रपोजल आलं तर विचार करू. शंतनू जर आला नसता तर काय झालं असतं? तो लग्नानंतर आला असता तर ती माधवी देखील येऊन गेली.